आज आपण बघणार आहोत 10 मिनिटात तयार होणारा असा पास्ता। तर कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातले आणि अर्धी पळी तेल घालून घेतले। तेल घातल्यामुळे पास्ता चिटकत नाही। तर यामध्ये 1 प्लेट एवढा पास्ता घालून घेतलाय। पास्ता चांगला उकळवून घ्यायचा आणि आता यामधलं पाणी काढून आपल्याला घ्यायचे। पास्ता उकळलेला आहे तर त्याच कढईमध्ये आता आपण 1 पळी तेल घालून घेतले। बारीक चिरलेला लसूण घालायचा 6-7 पाकळ्या आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची। लहान मुलं जर खाणार असतील तर मिरची घालू नका, पण मी याच्यामध्ये 2 हिरवी मिरची बारीक चिरून घातली। 1 मिडियम आकाराचा कांदा घातला बारीक चिरलेला। कांदा थोडा लाल झाला की यामध्ये घालायचा 1 टोमॅटो। टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यावर आपण मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे पटकन मऊ होतं। आणि आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेतले, नंतर मीठ घालून घेणार नाही आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। आता हे सगळं छान मऊ झालेलं आहे कांदा टोमॅटो। आता यामध्ये जो आपला पास्ता मसाला मिळतो तो घालून घेतला 1 पॅकेट। 5 रुपयाचंच पॅकेट घातलेलं आहे हे। तर आता यामध्ये घालायचं आपल्याला पास्ता। तर सगळीकडून पास्ता घालून हलवून घ्यायचे। असं वाटतं की पास्ता चिटकलाय, पण पास्ता अजिबात चिटकलेला नाही, पटकन मोकळा झाला बघा। तेल घातल्यामुळे अजिबात चिटकत नाही। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त पास्ता तयार आहे। यामध्ये तुम्ही कोबी शिमला मिरची सुद्धा घालू शकता। तर मी कांदा आणि टोमॅटोज घातलेला आहे। मस्त पास्ता तयार आहे। 10 मिनिटात असा पास्ता तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा।